समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. जय हरी महाराज. जय हरी. आपलं नाव आणि गाव सांगा. विजय विष्णुपंत आर्दड, राहणार श्रीपत अंतरवाला. आज आपण SV ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर या कंपनी मार्फत आपण आज श्रीपत अंतरवाला तालुका गेवराई जिल्हा बीड येथील आपण केळी उत्पादक शेतकरी विजय महाराज आर्दड यांच्या शेतात आहोत. महाराज, आपण या प्लॉटला ज्यावेळेस आपण लागवड केली त्यापासून आपण SV ॲग्रोचं तंत्रज्ञान कशा पद्धतीने फॉलो केलंय आणि आपल्या प्लॉटमध्ये काय बदल वाटतोय हे महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकरी यांना काय सल्ला देतात, म्हणजे सांगणे. आपण एकच सांगू इच्छितो की ज्यावेळेस आम्ही केळीची लागवड केली त्यावेळेस ड्रीपद्वारे अगोदर 3 महिने याला खतं सोडण्यात आले आणि ड्रीपद्वारे खतं सोडल्याच्या नंतर SV ॲग्रोचे जेवढे काही डोस असतील, जेवढे काही खतं असतील तेवढे खतं आपण याच्यामध्ये 3 डोस आतापर्यंत दिलेत. 3 डोस झालेले बेसल डोस मध्ये. बेसल डोस मध्ये 3 झाले आणि SV ॲग्रोवाल्याच्या 4 ते 5 ड्रिचिंग आपण केले असतील. ड्रिचिंग किंवा वरून फवारण्या काय केल्या. मध्ये काय काय घेतलं आपण? SV 59 आणि काय के ड्रिप. के ड्रिप हे के ड्रिप घेतला अगोदर आणि याचे आपण कमीत कमी 3 ते 4 ड्रेसिंग केले, आळवणे केले त्याचे. आणि शुगर बंद आपण 3 वेळेस टाकलं, 3 ते 4 वेळेस शुगर. महिन्याला 5 लिटर सोडीत राहिले. महिन्याला 5 लिटर महिने किंवा 30 किंवा 35 दिवसाला आपण सोडलेले. बाकी इतर प्लॉट पेक्षा आपल्या गावात जे आता केळी उत्पादक शेतकरी यांच्यापेक्षा आपल्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतंय? काय आता आपण वेगळं काय, तुम्ही तर प्रत्यक्ष पाहिलात गड इथं, सगळं नियोजन तुम्ही पाहिलेलं आहे आणि तसं सांगण्यापेक्षा जी प्रॅक्टिकली जिथं आहे ते आहे. आणि आपण ज्यावेळेस केळीचे लहानपणी हे ज्या अवस्थेत होते त्यावेळेस पोंगे भरणी केली किटोन आणि मिस्टर मायक्रो आपण त्याच्या कमीत कमी 3 ते 4 वेळेस पोंगे भरणी केली. त्यात काय बदल वाटत तुम्हाला? त्याच्यामध्ये काय पानामध्ये रुंदी वाढते, त्याच्यानंतर पोंगा मोठ्या आकाराचा निघतो बाहेर आणि पोंगा आणि पानं मोठे झाली की झाडाची वाढी लवकर होते आणि पुन्हा पौष्टिक झाड दिसते. समजा आता आपल्यासोबत बाकी शेतकरी आहेत. दादा एक मिनिट. दादा तुमचं नाव आणि गाव सांगा. रमेश जनार्दन आर्दड, श्रीपत अंतरवाला. आपण जे केळीचा आज प्लॉट बघतो यात तुम्हाला समाधान वाटतंय? समाधान. बरं, काय वाटतंय बदल बाकी प्लॉट पेक्षा? नंबर 1 केळी चांगलं. त्यांची बुंद्याची साईज बी बघतो आपण. तुम्हाला गॅसच्या सिलेंडर आणि बुंदे सांगितले ते त्या पद्धतीने झालेत का? बघतो मित्रांनो, हा आत्ताच वेलेला घडे. महाराज इकडे एक मिनिट. हा असं एकच नाही, सर्व झाड आहेत. बरं महाराज, महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यासाठी तुमचा एक मोबाईल नंबर देऊ शकता ना? हो सांगा. 98 505 98 707. याबरोबर महाराज शेती करतात आणि विशेष म्हणजे महाराज कथा बी महाराष्ट्रात हे करतात. कीर्तन चांगल्यापैकी असतात महाराजांची बी. बरं महाराज, शेती बरोबर तुमचा आणखीन काय काय व्यवसाय म्हणजे हे करतात? आपण काय कथा, शिवमहापुराण कथा, श्रीमद भागवत कथा, रामायण आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन महाराष्ट्रामध्ये आपलं आहे. बरं, आमच्या SV ॲग्रोचं कोणाला काही माहिती सांगितली आतापर्यंत काय SV ॲग्रोची ज्या वेळेला आपला शेतकऱ्याशी संबंध येईल त्याच वेळेला आपण 100% SV ॲग्रोवाल्याचं सांगितलेलं आहे, कारण त्याचा रिझल्ट मला आलाय आणि कोणतीही गोष्ट मी रिझल्ट आल्याशिवाय सांगत नाही. रिझल्ट आला म्हणून ते माझ्याकडून सांगण्यात आलं आणि लोक त्याला वापरतील 100%. शेतकरी मित्रांनो, आपण एकच प्लॉट आपण ह्याच्यावर म्हणजे आपल्या ह्याच्यावर रिक्सवर घेतला होता. आज जवळपास 40-45 प्लॉट आपल्या गावातले आपल्याकडे SV ॲग्रोचे प्रोडक्ट वापरतात. तर बाकी शेतकरी समाधानी येतं महाराज? हो, बाकी शेतकरी पण समाधानी, कारण रिझल्ट सगळ्यांना. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.